राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली। महाड तालुक्यात 5 जिल्हा परिषद तर पंचायत समिती 10 गटांसाठी निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे आणि निकालात शिवसेना शिंदे गटानं मोठं यश मिळवलं आहे। जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे 9 उमेदवार विजयी झालेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीत केवळ 1 जागा मिळाली आहे। या विजयामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी भरघोस मतांनी विजय मिळवल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे। विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केलाय। तसंच उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केलं। संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे आणि शिवसेना शिंदे गटाचा हा विजय आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा देणारा मानला या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण या आदरणीय भरत गोगावले साहेब, आदरणीय विकास गोगावले साहेब आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला 113 करंजाडीमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली। खऱ्या अर्थाने हा जो विजय आहे तो हा ऐतिहासिक विजय आहे। हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विजय आहे, सगळ्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर करंजाडी पंचायत समिती गण हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि विरोधकांनी याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्हाला सगळ्यांना माहित होता सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत खूप रात्रंदिवस कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी फळ मिळालेलं आहे आणि ऐतिहासिक विजय झालेला आहे। आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या सगळ्या निवडणुकांचा रेकॉर्ड ब्रेक करून हे आज ऐतिहासिक विजय मिळालेला आहे। मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस एवढी चुरशीची लढत होणार। उदाहरणार्थ ज्याला बोलायचं झालं तर तुमच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून ओझरडे म्हणून होते। ओझरडे प्रत्येक ठिकाणी छाती ठोक सांगत होते की मी 100% निवडून येणार। काय सांगाल? नाही, कसं आहे, विनेरे हा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषदचा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि जी लोक आहेत, आमचा मतदार आहे तो भरत गोगावले साहेबांवरती आणि विकास गोगावले साहेबांवरती प्रेम करणारे मतदारसंघ आहे। त्यामुळे जनता ही विकासाला मानणारी आहे। कोणी काय जरी बोललं तरी जनता ही विकासाच्या बाजूने, गोगावले साहेबांच्या बाजूने कायमस्वरूपी राहणार आणि तो आता देखील आम्ही तसं सिद्ध केलंय जनतेने की भरत गोगावलेच्या विचाराने किंवा आमच्या विकास साहेबांच्या गोगावलेंच्या विचारानं मला निवडून दिले जनतेने आणि माझ्या पंचायत समितीचे दोन्ही सीट निवडून आलेत। भाजप राष्ट्रवादीची युती झाली त्यामुळे त्याच्या संदर्भात त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक पडला? नाही, फरक नाही पडला। मी पहिलं सांगलो की मला काय कोणाचं काय आव्हान वाटत नाही। कुठल्याही परिस्थितीने आम्ही सीट निवडून आणणार। पंचायत समिती करंजाडी, पंचायत समिती विनेरे आणि करंजाडी जिल्हा आणि आमच्या जे कार्यकर्ते आहेत आमच्या सगळ्या पक्षाचे ते अतिशय प्रामाणिक आणि पक्षावरती प्रेम करणारे आहेत। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची फळी इतकी मजबूत आहे, त्यामुळे असे किती आले आणि किती गेले तरी काय फरक पडणार नाही। हा जनतेचा विजय, मी मगाशी सांगितलं, माझ्या मतदार बांधवांचा विजय आहे। माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना आणि प्रचंड मेहनत जे माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी घेतली त्याचा हा विजय आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जनतेतले कार्यकर्ते आहोत। तुम्हाला माहिती आहे मी आमदार आहे, मंत्री आहे, संत्री आहे, तरी पण आम्ही कधी तोरा मिरवत नाही, मिरवणार नाही आणि मी नेहमी जमिनीवरनं चालतो हे तुम्हाला कल्पना आहे। लोक काय हवेतनं चालतात आणि जे हवेतनं चालणारे होते त्यांना परत एकदा घरी बसवलेलं आहे आणि जे काय आम्ही जमिनीवरनं चालतोय जनतेने निवडून दिलेलं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि पुढेही पार पाडणार। तुमचे पुत्र विकास गोगावले निवडणुकीला सामोरे गेले होते, त्यांना निवडणूक येऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले, विजय झालेला आहे। बऱ्याचशा लोकांनी असं पण केला होता की उभरतं व्यक्तिमत्व आताच त्याला कट केला तर मग पुढं कधी भविष्यात होणार नाही, त्यांचे मनसुबे होते। ते माझ्या नात्याच्या जनतेने, माझ्या त्या मतदारसंघातल्या बांधवांनी, बहिणींनी, भावांनी, सगळ्यांनीच की ते त्यांचे फोल ठरवलेले आहेत आणि विकासला थोड्याने 5000च्या पुढे मताधिक्याने निवडून दिलेला आहे। मी त्या नातेकर मतदारांचं, नातेवाईकांचा आभार मानतो। काय भाव नाही, आम्ही काम करतो त्याचं चित्र आहे। आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही, काय नाही, आम्हाला करायची पण नाही आणि वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याचं काम केलेलं आहे, त्याचा हा विजय आहे। कारण की मी फक्त 7-8 दिवसच प्रचारामध्ये होतो आणि निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या, शिवसेने पक्षाच्या, अगदी माझा पोलादपूर असेल, महाड असेल, मानगाव असेल, आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्ते, त्याबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या
नागरिकांचा विजय. नगरपालिका निवडणुकीमध्ये एक राडा झाला होता, त्या प्रकरणी तुम्हाला दोषी आरोपी करण्यात आलं होतं, नंतर बरंच प्रकरण गाजलं होतं, तरी देखील तुम्ही विजय झालेला आहे. काय नाही, नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेच्या सीटा येतील त्यावेळेला आम्ही गुलाल लावणार. म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात. म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले.